कसं काय मंडळी, आज आपण बनवणार आहे घरगुती सँडविच. त्यासाठी घ्या ब्रेड, पनीर, मेवनी, त्यानंतरनं घ्या सॉस, घरी बनवलेला छानपैकी मसाला, टोमॅटो, कांदा, शिमला मिर्च. पहिली शिमला मिर्च मस्तपैकी कापून घ्या, एकदम बारीक अशी कापा, जेणेकरून खायला काही त्रास नाही होणार. लय मोठी कापली की ती तोंडातून इकडं तिकडं फिरते, त्यामुळे बारीक कापा. शिमला मिर्च पहिली छानपैकी कापून घ्या. त्यानंतर लाल लाल टोमॅटो मस्तपैकी छोटा छोटा कापून घ्या. उभा आडवा दोन्हीकडून कापून टाका. त्यानंतर घ्या आपला आवडीचा कांदा, त्याला पण कान 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 कापून मस्तपैकी कापून बारीक करून टाका. तिन्ही पण असं बारीक केल्यानंतर मस्तपैकी त्यांना असं सजवून फट्ट दिशेने पनीरमध्ये टाकून द्या. टाकून दिलं की त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. चांगलं मिक्स करता करता मसाला टाकाय विसरायचा नाही. घरचा मसाला घ्या आणि तो पण त्यात असा मस्तपैकी टाकून द्यायचा आणि मग छानपैकी मिक्स करा. पाठ दिशेने गॅस पेटवायचा आणि तवा छानपैकी गरम करून घ्यायचा. तवा गरम झाला की ब्रेड त्याच्यावर टाकून घ्यायचे. चांगल्यापैकी गरम करून घ्यायचे ब्रेड आणि त्याच्यावर हळूच मेवणी सोडायची. मेवणीला चांगल्या पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचं चमच्याने. इकडून तिकडं तिकडून इकडं सगळीकडून मस्तपैकी स्प्रेड करायचं आणि मिक्स केलेला माल सगळा त्याच्यावर टाकून द्यायचा. टाकून झाला की ब्रेड बंद करून घ्यायचं. टाक त्याच्यावर, शाबास. आणि मग थंड आचेवर, नाही गरम आचेवर, थंड कशी आग असणार, मस्त गरम करायचं आणि मधून खप दिशी कापायचं. कापून झालं की सॉस पण त्याच्याबरोबर पाहिजे ना यार. पहिलं ठेवून घेतो, असंच ठेवतो का उभं ठेवू? उभं ठेवतो. कसं ठेवू याला? उभं, हां उभं ठेवतो. हे पण उभं ठेवतो. उभं राहा रे. उभं राहीन आडवंच ठेवून घेतो. जाऊ दे, श्वास घेऊ, मस्तपैकी खाऊ. ही झाली आहे आपल्या घरी बनवलेली सँडविचची प्लेट तयार. तुम्हीही बनवा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली.